नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मागेल त्याला सौर कृषी पंप योजना 14 जुलै 2026 पर्यंतच्या सर्वात महत्त्वाच्या अपडेट जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये नक्की आपण पाहणार कोणकोणत्या गोष्टी आहोत ते सुद्धा आपण बघूयात. कोणत्या कंपन्यांना किती कोटींची नक्की ऑर्डर मिळालेली आहे, किती सौर पंप बसवले जाणार आहेत, तसेच महाराष्ट्राची देशातील कामगिरी काय आहे या योजनेविषयी आणि शेतकऱ्यांसाठी या योजनेतील महत्त्वाच्या अटी नक्की कोणत्या आहेत. ओके, या सर्व गोष्टी या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, म्हणून व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आता जी पहिली अपडेट आलेली आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर जी अपडेट आहे ती आहे की सौर पंपासाठी मोठ्या ऑर्डर्सना आता मंजुरी देण्यात आलेली आहे. 14 जुलै 2026 पर्यंत महाराष्ट्रातील मागेल त्याला सौर कृषी पंप योजना अंतर्गत विविध कंपन्यांना मोठ्या प्रमाणावर सौर पंप पुरवठ्याच्या ऑर्डर्स मंजूर करण्यात आलेल्या आहेत. जुलै महिन्याच्या पहिल्या 2 आठवड्यात हजारो सौर कृषी पंप बसवण्याच्या प्रक्रियेला वेगसुद्धा आलेला आहे. ओके, तसेच आता ओसवाल पंप्सला मोठी ऑर्डर मिळालेली आहे या योजनेमार्फत. ओके, ती म्हणजे की आता ओसवाल पंप्स या कंपनीला 235.92 कोटींची ऑर्डर मिळालेली आहे आणि या ऑर्डर अंतर्गत कंपनी 10,000 सौर कृषी पंपांचा पुरवठा करणार आहे आणि ही जी ऑर्डर आहे ती 4 ते 5 जुलै 2026 दरम्यान मंजूरसुद्धा करण्यात आली आहे. ओके, आता दुसऱ्या ऑर्डरबद्दल सांगायचं झालं तर GK एनर्जीला 10,000 पंपांची जबाबदारी दिलेली आहे. GK एनर्जी या कंपनीलाही 235.92 कोटींची ऑर्डर मिळालेली आहे. ओके, आणि ही कंपनी देखील 10,000 सौर कृषी पंप बसवणार आहे आणि ही जी ऑर्डर आहे ती 6 जुलै 2026 रोजी मंजूर झाली होती. ओके, आता नंतरची जी अपडेट आहे ती म्हणजे की शक्ती पंप्स सर्वात मोठ्या ऑर्डरसह आघाडीवर आहे. ओके, शक्ती पंप्स या कंपनीला सर्वात मोठी म्हणजेच 353.89 कोटींची ऑर्डर मिळालेली आहे आणि या अंतर्गत कंपनी 15,000 सौर कृषी पंपांचा पुरवठा आणि स्थापना करणार आहे आणि ही जी ऑर्डर आहे ती 5 ते 6 जुलै 2026 दरम्यान देण्यात आलेली आहे. ओके, आता जी नंतरची कंपनी आहे ती म्हणजेच की क्रॉम्प्टन. ओके, क्रॉम्प्टन ग्रीव्ज या कंपनीला 64.99 कोटींची ऑर्डर मिळालेली आहे आणि या माध्यमातून 3,000 सौर कृषी पंप बसवले जाणार आहेत आणि ही जी ऑर्डर आहे ती 8 जुलै 2026 रोजी मंजूर करण्यात आलेली आहे. तसेच आता अजून एक कंपनी आहे ती म्हणजेच की कॅप्टन पॉलीप्लास्ट या कंपनीला 23.60 कोटींची ऑर्डर मिळालेली आहे आणि या अंतर्गत 1000 सौर कृषी पंपांचा पुरवठा केला जाणार आहे आणि ही जी ऑर्डर आहे 13 ते 14 जुलै 2026 दरम्यान मंजूर झाली आहे. ओके, तसेच आता एकूण किती पंप बसवले जाणार आहे याबद्दल जर सांगायचं झालं तर या पाचही कंपन्यांना मिळून सुमारे 39,000 सौर कृषी पंप बसवण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे आणि ही एक आनंदाची बातमी म्हणता येईल शेतकरी मंडळींसाठी. ओके, आणि या सर्व ऑर्डर्सचे एकत्रित मूल्य सुमारे 913 कोटी रुपये इतके आहे. यामुळे राज्यातील सौर सिंचन प्रकल्पाला मोठी गती म्हणजेच निश्चितच एकदम मोठी गती मिळणार आहे. ओके, आता योजना नेमकी काय आहे ओके याबद्दल जर सांगायचं झालं थोडक्यात तर ही योजना PM कुसुम कंपोनंट B अंतर्गत राबवण्यात येत आहे. महाराष्ट्रात हीच योजना मागेल त्याला सौर कृषी पंप योजना या नावाने ओळखली जाते आणि या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 3 HP 5 HP आणि 7.5 HP क्षमतेचे ऑफ ग्रीड DC सौर कृषी पंप उपलब्ध करून दिले जात आहेत. ओके, आता कंपन्यांची जबाबदारी नक्की या योजनेमध्ये काय असणार आहे ओके ती सुद्धा बघून घेऊयात. आता निवड झालेल्या कंपन्यांना सौर पंपांचे डिझाईन तयार करणे, उत्पादन करणे, पुरवठा करणे, प्रत्यक्ष स्थापना करणे आणि पूर्ण कार्यान्वित करून देणे ही संपूर्ण जबाबदारी त्यांना देण्यात आलेली आहे आणि या संदर्भात महत्त्वाच्या अटी कोणकोणत्या असणार आहेत ह्यासुद्धा आपण बघून घेऊयात. या योजनेअंतर्गत काही महत्त्वाच्या अटीसुद्धा आहेत त्या निश्चित करण्यात आलेल्या आहेत. पहिली म्हणजे की नोटीस टू प्रोसीड म्हणजेच की NTP मिळाल्यानंतर 60 दिवसांच्या आत पंपांची स्थापना पूर्ण करावीच लागेल. प्रत्येक पंपावर 5 वर्षांची वॉरंटी देणे बंधनकारक आहे. 5 वर्ष देखभाल आणि दुरुस्ती सेवा देणेसुद्धा आवश्यक आहे. तसेच रिमोट मॉनिटरिंग सिस्टम म्हणजेच की RMS देखील 5 वर्ष कार्यरत ठेवणे अनिवार्य आहे. ओके, अनिवार्य करण्यात आलेले आहे. तसेच आता महाराष्ट्राची देशातील या योजनेविषयी नक्की कामगिरीसुद्धा समोर आलेली आहे. ओके, म्हणजेच की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात आत्तापर्यंत 7 लाख सौर कृषी पंप बसवण्यात आल्याचे सांगण्यात आलेले आहे. यामुळे सौर कृषी पंप स्थापनेमध्ये महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर पोहोचल्याचा दावा जो आहे तो करण्यात आलेला आहे. ओके, आता पुढील एक लक्ष्य आहे ते म्हणजेच की राज्यासाठी सुरुवातीला 14 लाख सौर कृषी पंप बसवण्याचे उद्दिष्ट
निश्चित करण्यात आलेले होते. उपलब्ध माहितीनुसार सुमारे 10.9 लाख पंपांच्या स्थापनेचे जे काम आहे ते पूर्ण झालेले सुद्धा आहे. ओके. आणि उर्वरित पंप बसवण्यासाठी केंद्र सरकारने मार्च 2026 पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे आणि यामुळे उर्वरित पात्र शेतकऱ्यांनाही पुढील टप्प्यात लाभ मिळण्याची अपेक्षा जी आहे ती व्यक्तसुद्धा केली जात आहे. ओके. तर निश्चितच ही एकदम चांगली आणि महत्त्वाची बातमी म्हणता येईल शेतकरी मंडळींसाठी. आणि सौर कृषी पंप योजनेअंतर्गत जुलै 2026 मध्ये मंजूर झालेल्या नव्या ऑर्डर्समुळे राज्यातील हजारो शेतकऱ्यांना लाभ मिळण्याचा मार्ग जो आहे तो आता मोकळा होत आहे आणि ही जी योजना आहे ती जलद गतीने राबवण्याचे काम सुरू असून उर्वरित पात्र शेतकऱ्यांना पुढील टप्प्यांमध्ये सौर पंप उपलब्ध करून देण्याची प्रक्रियासुद्धा सुरू राहणार आहे तशीच. ओके. तर शेतकरी मंडळींनो, तुम्ही या योजनेसाठी अर्ज केला आहे का? तुमच्या गावात सौर कृषी पंप बसवण्याचे काम सध्या सुरू झाले आहे का? ओके. तुमचा अनुभव आणि मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. सर्वात पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करा, त्याच्यानंतर तुम्ही सबस्क्राईब करा आणि नंतर तुम्ही कमेंट करा. ओके. आणि अशाच सौर पंप योजना, PM कुसुम, नमो शेतकरी, PM किसान, कृषी अनुदान आणि महाराष्ट्र शासनाच्या ताज्या अपडेटसाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा. माझे बडी नावाचं चॅनल आहे त्याला सबस्क्राईब नक्की करा आणि ही जी माहिती आहे ती इतर शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.